साहेब, कोणते इन्शुरन्समध्ये बदल झालेत 2026 मध्ये, की ज्याच्यामुळे इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होऊ शकतो? 2026 मध्ये जे काही IRDची काही वेटिंग पिरियड होते, की बाबा कंडिशन असायचे, की बाबा 30 दिवसानंतर पॉलिसी चालू होईल. त्यानंतर 2 वर्षानंतर स्पेसिफाईड आजार होतील किंवा 3 वर्षानंतर जे काही जुने आजार कव्हर होतील. तर इन्शुरन्स कंपन्या ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल रायडर आणलेले आहेत, की जेणेकरून हे वेटिंग पिरियड पण कमी करता येतील. म्हणजे 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आपण 2 वर्षावर आणू शकतो. म्हणजे जुने आजार आपण 2 वर्षावर 1 वर्षावर आणू शकतो किंवा जे 2 वर्षानंतर जे आजार कव्हर होतात, जे काही स्पेसिफाईड आजार म्हणतो, तर ते आजार पण आपण 1 वर्षावर आणू शकतो किंवा BP, डायबिटीज सारखे आजार, की जे आज ऑलमोस्टली कॉमन झालेले आहेत, की प्रत्येकाला आहेत. तर ॲक्चुअली BP, डायबिटीजसाठी 3 वर्ष वेटिंग पिरियड थांबायला लागायचे त्यासाठी. तर आता इन्शुरन्स कंपनी असे रायडर आणले आहेत, की जे 30 दिवसानंतर तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला BP, शुगर संदर्भात जरी ॲडमिशनची जरी गरज पडली, तर ते त्याच्यामध्ये क्लेम तुम्हाला दिला जाईल.